हॅलो स्टुडंट्स, काल आपण जे लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये काय बघितलेलं की लॉगॅरिथम आपण टॉपिक बघत होतो. त्याच्यामध्ये त्याच्या बेसिक प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. प्रॉपर्टीज आणि त्याचबरोबर त्याचे लॉज बघितलेले होते. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर लॉज आणि प्रॉपर्टीज वरती डिपेंडंट एक्झाम्पल्स बघायचे. तर फर्स्ट एक्झाम्पल बघायला दिलेलं आहे की expand this log. We want to expand given log. क्वेश्चन फर्स्ट याचं सोल्युशन बघायचं. लॉग आहे त्याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे p by q r इनव्हर्स. आता फर्स्ट जर बघितलं लॉग मध्ये तर हा काय ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट मध्ये काय केले, डिवाइडच्या फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. तर डिवाइडचा फॉर्मॅट असेल तर डिवाइड साठी आपण काय आहे लॉग कोशंट आपण अप्लाय करतोय. तो जर लॉग अप्लाय केला तर आपल्याला काय मिळतंय, लॉग कोशंट काय सांगतोय, इफ log of m divided by n असेल तर काय लिहितोय आपण log m minus log n लिहितो. जे डिवाइड असेल तर त्याचं काय करतोय आपण सबट्रॅक्शन करतोय. तसं आपण इथे काय करणार आहे, हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनॉमिनेटर आहे. तर न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर करणार आपण. इथे काय pq मायनस लॉग ऑफ rs. ओके, बाय द कशावरून बाय क्वोशंट लॉ. ओके, नेक्स्ट स्टेप बघा. आता याच्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, हे पण नंबरच आहे आणि यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर आपण काय करतोय, जर या ठिकाणी लॉ मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर आपण लॉ बघितलेला, जर मल्टिप्लिकेशन असेल तर ते एडिशन मध्ये स्प्लिट होते, तर त्यांची ती एडिशन होईल. लॉ ऑफ प्रोडक्ट लॉ करून काय येते बघा मित्र, लॉग ऑफ फर्स्ट नंबर प्लस लॉग ऑफ सेकंड नंबर मायनस आपण बाहेर घेऊया ब्रॅकेट आणि ह्याला ब्रॅकेट दिला, लॉग ऑफ r प्लस लॉग ऑफ s बाय प्रोडक्ट लॉ. नेक्स्ट बघा, मायनस याच्यावरती अप्लाय होईल. मायनस जर अप्लाय झाला तर काय होणार आहे, त्याचे साइन चेंज होतील. तर काय होईल, लॉग ऑफ p प्लस लॉग ऑफ q मायनस लॉग ऑफ r मायनस लॉग ऑफ s. and this is the required answer for the question first. नेक्स्ट the question, इथे काय दिले बघा की ln x plus 2 plus ln x minus 2 minus 3 ln of x plus 5. आता जे सेपरेट फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे, म्हणजे एक्सपांड केलेलं आहे, ते आता काय करायचं आहे, एकत्र सगळं करायचं आहे. जसं आपल्याला इथे काय होतं, सिंगल वरून आपण पूर्ण एक्सपांड करत गेलो, तसं आपल्याला काय दिलेलं आहे, एक्सपांडच्या फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे, पूर्ण एक्सपांड करून दिलेलं आहे. आता त्याला आपल्याला काय करायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तो क्वेश्चन लिहूया बघा. सेकंड, ln of x plus 2 plus ln of x minus 2 minus 3 times ln of x plus 5 हे आहे. आता ln म्हणजे काय झाला, ln म्हणजे नॅचरल लॉगॅरिथम झाला. तो हा नॅचरल लॉगच्या फॉर्मॅट मध्ये आहे. नॅचरल लॉग कोणता, ज्याचा बेस e राहतोय त्याला आपण नॅचरल लॉग म्हणतोय, तो आपण ln मध्ये रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जे पहिले नंबर दिलेले आहेत आपल्याकडे, हे जे दोन दिलेले आहे त्याच्यामध्ये काय आहे, दोन पहिल्या टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये एडिशन आहे. एडिशन असेल तर आपण काय करतोय, आपल्याकडे लॉग होता तर बघा की लॉग ऑफ m into n इज इक्वल टू लॉग ऑफ m plus n. हा आपल्याला प्रोडक्ट लॉ सांगतोय. हा आपल्याकडे प्रोडक्ट लॉ होता जो आपण या ठिकाणी यूज केलेला होता. आता इथं बघा आपल्याला ही एडिशन दिलेली आहे. मगाशी आपल्याकडे LHS होता, आता आपल्याला RHS दिलेला आहे. RHS असेल तर आपण त्याच्यावर आपण LHS लिहू शकतो. नाही LHS याच्यावरती हा जर लॉ
कसं जाणार फर्स्ट टर्म इनटू सेकंड टर्म. मग इथं फर्स्ट टर्म किती आहे आपल्याकडे x + 2 आहे इनटू सेकंड टर्म किती आहे आपल्याकडे x - 2 आहे ही लिहिली मायनस हा जो 3 आहे हा इकडे वरती जाईल. एक्सपोनेंट लॉ आपल्याला काय सांगते बघा की एक्सपोनेंट लॉ मध्ये काय होतं की log of m raised to n असेल तर आपण काय लिहितोय n इनटू log of m लिहितोय. हा झाला एक्सपोनेंट लॉ. जर पॉवर असेल तर ते काय होते पॉवर इकडे मल्टिप्लाइड मध्ये येते. आणि जर समजा आपल्याकडे हे दिला असेल n इनटू log of m असेल तर काय होते हा जो मल्टिप्लाइड आहे तो याच्या पॉवर मध्ये जाईल. RHS दिले त्याच्यावर आपण LHS अप्लाय करायचं. मग इथं पण सेम तसंच होईल. हे 3 मल्टिप्लाइड आहे ते इथं पॉवर मध्ये जाईल. तर ln of x + 5 raised to 3 हे असं झालं. आता ह्या ठिकाणी आपण दोन रूल अप्लाय केलेला आहे. एक कुठला प्रोडक्ट लॉ आणि एक दुसरा इथं एक्सपोनेंट लॉ यूज केलेला आहे. त्याच्यानंतर बघा यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे. आणि सबट्रॅक्शन असेल तर आपण काय करतोय मगाशी वापरलेलं रूल इथं बघा सबट्रॅक्शन असेल तर म्हणजे डिवाइड असेल तर आपण सबट्रॅक्शन करतोय. म्हणजे सबट्रॅक्शन असेल तर काय करणार आपण डिवाइड करणार. कुठला लॉ वापरणार आपण क्वोशंट लॉ वापरणार. क्वोशंट लॉ जर वापरला तर काय येतं सॉरी ln पाहिजे ln हे आहे तसंच x + 2 याच्यासाठी x - 2 आणि हा मायनस आहे तर हे मायनस ही टर्म आहे तर ही टर्म आपल्याला डिवाइड मध्ये लिहिता येईल x + 5 क्यूब आणि हा झाला त्याचा सिंगल फॉर्म झाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन बघा काय दिलेला आहे एक्सप्रेस log of 96 स्क्वेअर रूट ऑफ log स्क्वेअर रूट ऑफ 96 हा एक्सप्रेस करायचा आहे इन टर्म्स ऑफ log 2 and log 3. log 2 आणि log 3 याच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. मग इथं बघा पहिला ते कन्सेप्ट समजून घ्या की रूट जर असेल आपल्याकडे एखादा नंबर आहे आणि त्याचं जर आपल्याला रूट लिहायचं झालं तर रूट ही पॉवर आपण रिप्रेझेंट कशी करतोय a⁻² स्क्वेअर रूट असेल तर 1/2 लिहिणार पॉवर त्याचा. हा पण एक घातांक आहे तर तो 1/2 अशा फॉर्मॅट मध्ये येणार. जर आपल्याला एखाद्या नंबरचा क्यूब रूट फाइंड करायचा आहे देन वी कॅन एक्सप्रेस दिस ॲज 1/3. इफ यू वांट टू फाइंड fourth root then we express as 1/4. ओके अंडरस्टँड. हे आपण असं करू शकतोय. त्याच्यानंतर अजूनही बघा की पॉवर अजून वेगळ्या टाइपचे असतात. हे झालं आपल्याकडे पॉझिटिव्ह मध्ये आलं म्हणजे असं रूट असतील तर आपण असं लिहू शकतोय. समजा एखादा नंबर आपल्याला असा दिलेला आहे 1/8 तर ह्याला आपण कसं घेतोय बघा 1/8 म्हणजे झालं 2⁻³ झालं. 8 म्हणजे काय लिहिता आपल्याला 2⁻³ लिहिता आहे. 1/2⁻3 जर खाली पॉवर असेल तर वरती जाताना त्याचं काय होतंय निगेटिव्ह मध्ये कन्व्हर्जन होतंय 2⁻³ असे लिहू शकतो आपण. मग असा कुठलाही नंबर असेल आपल्याकडे त्याची पॉवर समजा इथे 9 दिली आणि त्याची पॉवर किती दिली आपल्याकडे 15 दिलेली आहे फॉर एक्झाम्पल आपण लिहिलं तर हे लिहिताना आपण कसं लिहिता येईल 9⁻⁻15 लिहिता येईल. हे आपण असं करू शकतोय. जर डिनॉमिनेटर मध्ये जर पॉवर असेल तर ते न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर पॉवर निगेटिव्ह होते. ठीक आहे. हे असं करता येतं आणि हे असंही लिहिता येतं. हे झालं पॉवरचं रिप्रेझेंटेशन झालं. हे वेगळ्या टाइपचं आतापर्यंत तुम्ही हे बघितलं नसेल. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघूया आपल्याला एक्झाम्पल बघूया. तर क्वेश्चन काय दिला log of square root of 96 थर्डचा आन्सर. आता स्क्वेअर रूट आहे. आता जसं सांगितलं मी स्क्वेअर रूट असेल तर काय लिहितो आपण त्याला log of 96⁻² हे असं लिहिलं. तर 1/2 असेल तर ⁻² असेल म्हणजे जर पॉवर असेल तर पॉवर मध्ये काय करतोय आपण एक्सपोनेंट लॉ वापरतोय. एक्सपोनेंट लॉ मध्ये काय होते पॉवर काय होते मल्टिप्लायच्या फॉर्मॅट मध्ये येते. तर इथं 1/2 log of 96 झालं. आता नेक्स्ट काय करायचं हा जो 96 नंबर आहे त्याला काय करायचं आहे स्प्लिट करायचं आहे. तर कशामध्ये आलं पाहिजे त्याचं मल्टिपल 2 आणि 3 याच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आपल्याला. 2 आणि 3 याच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. तर इकडे बघा 96 जर आपण घेतलं तर सिंपल वेने आपण जाऊया पहिल्यांदा
26 झालं. अगेन 48 चा पण फॅक्टर काय पडतात 24 into 2 into 2. 48 चं काय झालं 24 into 2 झालं, हे 2 आहे तसंच. नेक्स्ट फॅक्टर बघा, अजून 24 चा पण फॅक्टर पडतंय, काय होत आहे 12 into 2 into 2 into 2 झालं. ह्या 24 चं फॅक्टर हे असं झालं, हे पुढे कंटिन्यूअस. परत याचं बघा 6 into 2 झालं, परत हे पुढे आहे तसंच कंटिन्यूअस. त्याच्यानंतर 6 साठी काय लिहू शकतो आपण 3 into 2, हे 2 आहे तसंच, हे 1, परत हे आणि हे जे पाठीमागचा पार्ट आहे तो रिपीट केला, हा पार्ट सगळा इथं रिपीट केला आणि हे 6 साठी इथं लिहिला. परत इथं बघा हा पार्ट आपण इथं रिपीट केला या ठिकाणी आणि याच्यासाठी हे लिहिलं म्हणून हे असं कंटिन्यूअस करत गेलो. आता याच्या पुढे काय होत नाही फॅक्टर पडत नाही. हे आपल्याला लास्टला प्राइम नंबर्स मिळाले, प्राइम फॅक्टरायझेशन घेतलं आपण, याच्या फर्दर आपण याचं फॅक्टरायझेशन करत नाही. ठीक आहे. तर इथे बघा हे काय झाले सगळे फॅक्टर आपण पाडलेले आहेत 3 आणि 2 मध्ये पाडलेले आहेत. मग याला आपण कसं लिहू शकतो, हा 3 झाला आणि याच्यासाठी बघा 1 2 3 4 आणि 5 टाइम्स काय आलेला आहे आपल्याकडे 2 आलेला आहे. तर हे कसं लिहिता येईल आपल्याला 2⁵ असं लिहू शकतोय, बरोबर आहे का. हे असं लिहिलं तर हाफ इंटू लॉग ऑफ काय लिहिलं 3 इंटू 2⁵. तर हाफ आहे तसंच. इथं बघा परत यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, दोन नंबर मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर कुठला आला प्रोडक्ट लॉ आला. तर प्रोडक्ट लॉ जर आपण इथे अप्लाय करायचा झाला तर काय आलं log of 3 प्लस log of 2⁵ हे असं आलं. अगेन हे हाफ आहे तसंच, log 3 लिहिलं इथं प्लस हे 5 इथं येईल 5 log of 2 एक्सपोनेंट लॉ वापरला आणि 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय झालं 1/2 log 3 प्लस 5/2 log 2 झालं. आणि here log 3 and log 2 are present. तेच आपल्याला दाखवायचं होतं log 2 आणि log 3 त्या एक्सप्रेशन मध्ये असायला पाहिजे. 96 ला एक्सप्रेस करायचं त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे 2 आणि 3 फॅक्टर असायला पाहिजे. ते दिसले आपल्याला इथं log 3 आणि log 2 आहे, हे सगळं रिक्वायर्ड होतं. अंडरस्टँड. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे की समथिंग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. वी वांट टू प्रूव्ह दॅट प्रूव्ह काय करायचं बघा प्रूव्ह दॅट क्वेश्चन नंबर 4 b raised to log of a to the base b is equal to a दाखवायचं, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा याचा आन्सर काय म्हणजे आपल्याला प्रूफ देताना आपण काय कन्सिडर करूया पहिल्यांदा की log of a to the base b याचा आन्सर m येते असं आपण कन्सिडर केलं. log of a to the base b is equal to m. ठीक आहे. हे असं आपण कन्सिडर केलं तर आपण इथे लॉग ची डेफिनेशन अप्लाय केली. बाय डेफिनेशन ऑफ लॉग, लॉग ची डेफिनेशन जर अप्लाय केली तर काय होतंय a is equal to b raised to m येतं, बरोबर. तर आपण हे रिराइट करूया जरासं b raised to m is equal to a. हे असं झालं तर आपण स्टार्टिंगला काय घेतलेलं बघा फर्स्ट काय म्हटलं आपल्याला की m म्हणजे काय आहे log a to the base b आहे. जर आपण m च्या ठिकाणी हे रिप्लेस केलं तर काय येतं b raised to log of a to the base b is equal to a. हे बघा हेच आपल्याला दाखवायचं होतं, समजलं. हे कशावरून केलं आपण फ्रॉम फर्स्ट इक्वेशन फर्स्ट म्हणून आपण ते लिहिलं, इझी आहे. अंडरस्टँड. आणि ही एक आपल्याला प्रॉपर्टी आहे, ही काय आहे प्रॉपर्टी आहे आपल्याला. जर क्वेश्चन मध्ये कुठं जरी आलं तर आपण हे लिहू शकतोय. इकडे काय बघा या ठिकाणी b आहे हा बेस आणि log चा बेस जर सेम असेल तर आन्सर a जी व्हॅल्यू आहे तर ते आन्सर येते. ही एक प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट कुठे एक्झाम्पल मध्ये झाली तर आपल्याला ते म्हणजे एक्झाम्पल अशा टाइप चालतं डायरेक्टली आपण तसं आन्सर लिहू शकतो.
नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, log 2 प्लस अगेन हे काय आहे, हा क्वेश्चन दिलेला आहे तो फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अशा फॉर्मॅट मध्ये आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर log 2 प्लस log of x plus 3 प्लस सॉरी माइनस आहे इथं, माइनस log of 3x minus 5 is equal to log of 3 असं दिलेलं आहे आपल्याला. तर इथं बघा ह्याच्या टर्म दिलेल्या आहेत log 2 प्लस log x plus 3 मायनस हे दिलेलं आहे. आता काय करूया याच्या ठिकाणी, असं जर असेल तर पहिल्यांदा जे एक्सपांड केलेलं आहे त्याला आपण पहिल्यांदा एकत्र करायचा, म्हणजे सिंगल टर्म मध्ये कन्वर्ट करायचं. तर इथं बघा ह्यांच्यामध्ये काय आहे, एडिशन आहे. एडिशन असेल तर आपण मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे log 2 इनटू इथं काय झालं x plus 3, हा एक सिंगल नंबर झाला आपल्याकडे, this term into this minus log of 3x minus 5 is equal to log 3. यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे. आता इथं सबट्रॅक्शन असेल तर काय करतोय आपण, डिवाइड मध्ये घेतोय. तर हे काय होईल, log of 2x plus 3 divided by 3x minus 5 is equal to log 3. आता इथं बघा जो आपल्याला फॉर्मॅट मिळाला, इथं आता काय केलं आपण, क्वेश्चन लॉ अप्लाय केला आणि हे आपल्याला स्टेप मिळाले. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या साईडला लॉग आहे, एक सिंगल लॉग आहे आणि ह्या साईडला पण सिंगल लॉग आहे. ठीक आहे, लॉग एका ब्रॅकेटचा आहे तर इज इक्वल टू लॉग एका नंबरचा आहे. हे जसं की आपल्याला असं असतं बघा, मायनस ब्रॅकेटच्या बाहेर निघालं पण मायनस ब्रॅकेटच्या बाहेर, किंवा आपल्याला असंही असू शकतं की 2 इंटू समथिंग आणि इकडे 2 इंटू समथिंग असेल, अशा फॉर्मॅट मध्ये असतं. त्यावेळेला काय करतो आपण, हे वाला मायनस मायनस कॅन्सल करतो किंवा हा 2 कॅन्सल करतोय. त्याच वे मध्ये लॉग साठी पण ते सेमच आपण कॅन्सल करू शकतोय. इथला हा लॉग आणि हा लॉग कॅन्सल करता येईल, कारण दोन्ही लॉग सेम फॉर्मॅट मध्ये आहे, त्याचा बेस इक्वल आहे, दोन्हीकडचा बेस आपल्याकडे द्यायला नाही, म्हणजे तो e आहे, सेम फॉर्मॅट आहे, म्हणून ते आपण कॅन्सल करू शकतोय. इथं लॉग कॅन्सल झाला तर आपल्याला टर्म कशा मिळाला, 2x plus 3 divided by 3x minus 5 is equal to 3 असं मिळालं. तर आपण हे त्या साईडला ट्रान्सफर करूया, तर काय होईल, आणि इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येते, 2x प्लस 2 into 3 किती झालं आपल्याकडे, इथं 6 झाला. आणि इथं बघा 3 हे डिवाइडचं आहे, त्या साईडला गेला मल्टिप्लाय होईल, 3x minus 5 here 2x plus 6 as it is equal to 3 into 3 9x, 3 5 15. हे असं झालं आपल्याला. आता काय करूया, 2x त्या साईडला गेला -15 इकडे घेऊया, तर 6 plus 15 मायनस इकडे आला प्लस झालं, 9x आहे तसं, हे प्लस आहे त्या साईडला गेलं मायनस होईल. तर इथं बघा 15 plus 6 किती झाले, 21 आलं, आणि 9x minus 2x किती आलं, 7x येत आहे, 9 - 2 7 झाले. आता काय करूया, इक्वेशनला 7 ने डिवाइड केलं तर x is equal to 21 divided by 7 झालं. therefore x is equal to किती आलं आपल्याकडे, 3 येते. समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा इथे चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. त्याच फॉर्मॅट मध्ये आहे.
क्वेश्चन नंबर 6, 2 times log x to the base 10 is equal to 1 plus log of x plus 11 by 10 to the base 10. हा क्वेश्चन आहे आपल्याकडे आणि याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे आणि कन्वर्ट करायचा आहे. वी वांट टू शो दॅट इज अ क्वेश्चन इफ हा दिलेला पार्ट आहे शो दॅट काय करायचं आपल्याला x by y plus y by x is equal to 7 हे शो करायचं आहे. सॉरी हा दुसरा क्वेश्चन दिला हां एवढा आपल्याला ह्याच्या मागे x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर इथे बघा 2 log x to the base 10 is equal to 1 plus log 10 log x plus 1 by 11 by 10 to the base 10 असं दिलेलं आहे. तर इथून आपण आन्सर कन्सिडर केला तर हे दिलेला गिवन पार्ट आहे आपल्याकडे एक्सप्रेशन. आता 2 आहे तो प्रिंट जाईल नेहमीप्रमाणे log x square to the base 10 is equal to आता 1 साठी काय लिहू शकतो आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे log a to the base 8 is equal to 1 येतं. जे नंबर आणि बेस जर इक्वल झाला तर आन्सर त्याचं काय राहतं आपल्याकडे ऑलवेज 1 येतं. ती प्रॉपर्टी जर आपण इथे यूज केली तर ह्या 1 च्या ठिकाणी आपण रिप्लेसमेंट घेऊ शकतो. तर घेताना a काय घ्यायचं तर बघा क्वेश्चन मध्ये जो काही बेस दिलेला असेल क्वेश्चन मध्ये लॉग साठी जो बेस दिलेला असेल तोच तिथं बेस कंटिन्यू करायचा. इथं बघा बेस 10 आहे इथं पण 10 आहे म्हणजे ह्या 1 साठी काय लिहू शकतो log 10 to the base 10 असे लिहू शकतो आपण plus log of x plus 11 by 10 to the base 10 हे असं लिहिलं. ठीक आहे काय यूज केलं आपण इथं log a to the base 10 is equal to 1 ही प्रॉपर्टी यूज केली. आता हे आहे असंच log of x square to the base 10 आहे तसंच. आता इथं बघा यांच्यामध्ये मल्टिपल एडिशन आहे याचा आणि याचा एडिशन आहे. एडिशन असेल तर काय करतोय आपण मल्टिप्लिकेशन करतोय. तर इथं काय होईल log 10 into x plus 11 by 10 to the base 10 झालं. आता इथं मगासारखी कन्सेप्ट आली इथं log x square to the base 10 log this term to the base 10 दोन्हीकडे log आहे with the same base. असं असेल तर आपण काय करू शकतोय log कॅन्सल करता येईल आपल्याला. log कॅन्सल झालं तर काय राहते x square is equal to 10 into x plus 11 by 10 हे शिल्लक राहते. आता काय करूया 10 ला ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतंय x square is equal to 10x आणि इथं जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं बघा 10 into 11 by 10 10 10 get cancelled. Therefore we get x square is equal to 10x plus 11. नाही तो बघा काय करूया हा जो पार्ट आहे अरेंजस म्हणा तो इलेक्शन मध्ये ट्रान्सफर करूया. तर आपल्याला काय मिळेल x square minus 10x minus 11 is equal to 0. आता हे आपल्याला क्वाड्रॅटिकच्या फॉर्मॅट मध्ये मिळालं. हे काय झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. आता याचा आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोल्युशन आपण लास्ट इयर मध्ये बघितलं आहे. तर हे कसं सॉल्व्ह करणार आता याचे फॅक्टर काढू शकतो का बघा आपण. जर आपण याचे फॅक्टर काढले तर फॅक्टर काय मल्टिप्लिकेशन बघा -11 into 1 म्हणजे इथं काय झालं -11 त्याचा फॅक्टर काय पडणार आहे मग आपल्याला -11 आणि 1 असे फॅक्टर पडतील. -11 वजा 11 हे फॅक्टर पडले. मग आपण इथे लिहू शकतो x square minus 11x plus x minus 11 is equal to 0 बराबर.
हे असं केलं, त्यांचा ग्रुप बनवला आपण, तर यातनं आपण x जर कॉमन घेतला तर x काय राहील, तर x शिल्लक राहील आणि इकडे 11 शिल्लक राहील. याच्यामधून काय कॉमन येणार नाही, म्हणजे 1 कॉमन येणार आहे. x 11 0 झालं. आणि नेक्स्ट बघा, त्यांच्यामधून हा ब्रॅकेट कॉमन आहे. ब्रॅकेट जर कॉमन घेतला तर काय झालं, x 11 आणि इथं x 1 0 आलं. नंतर नेक्स्ट काय करू शकतोय, जर मल्टिप्लिकेशन 0 असेल तर काय म्हणतात आपल्याला, x 11 0 असेल और x 1 हा 0 असेल. एनी वन ऑफ द नंबर शुड बी 0. then x is equal to 11 or x is equal to -1. 11 त्या साइडला गेला +1 झालं, तर +11 झालं आणि +1 त्या साइडला गेला तर -1 झालं. बट इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे, log x दिलेला आहे. x काय आहे, x जो नंबर आहे त्याचा आपल्याला log फाइंड करायचा आहे. आणि log मध्ये आपण काय घेत नाही, निगेटिव्ह नंबर नाही घेत. निगेटिव्ह नंबर शुड नॉट बी अलाउड हियर. आणि इथं बघा x इज इक्वल टू -1 ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपल्याला निगेटिव्ह आलेली आहे, म्हणजे ती व्हॅल्यू इथं अलाउड नाही आहे. देयरफॉर नॉट बी -1. लॉग मध्ये ते परमिशन नाही आहे. देयरफॉर x इज इक्वल टू काय आपल्याकडे 11 ही झाली त्याची व्हॅल्यू. अंडरस्टँड. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, if log of x plus y divided by 3 is equal to 1/2 log x plus 1/2 log y, here show that x by y plus y by x is equal to 7. हे आपल्याला शो करायचं आहे. जो डाटा दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला हे शो करायचं आहे. आता दिलेला आहे गिवन पार्ट काय बघा, log of x plus y divided by 3 is equal to half into log x plus half log y. आता RHS पार्ट मध्ये जाऊया आपल्याला, कारण सेम प्रोसिजर आहे. आता जसं आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले त्याच वेळेला करायचं आहे. त्या साइडला बघितलं तर हे हाफ आहे ते मल्टिप्लाइड मध्ये आहे, इथला पण हाफ मल्टिप्लाइड मध्ये आहे, तर तो कुठे जाईल तिकडं, नंतर आपण याच्यामधून हाफ कॉमन घेऊया. हाफ जर कॉमन घेतला तर हे आपल्याला असं झालं 1/2 log x plus log y. हे असं आहे, दोन्हीकडे सेम आहे म्हणून आपण कॉमन घेतला, log x plus y divided by 3. आता हे डिवाइड आहे, तर इकडे गेल्यानंतर काय म्हणते, मल्टिप्लाइड मध्ये जाईल, तर 2 times log of x plus y divided by 3 is equal to log x plus log y. आता हे 2 मल्टिप्लाइड आहे, तर याचं काय होईल, रेस्ट टू पॉवर होईल log x plus y by 3 होल चा स्क्वेअर झाला इज इक्वल टू, यांच्यामध्ये बघा ऍडिशन आहे. ऍडिशन असेल तर काय करू शकतो आपण, मल्टिप्लिकेशन करता येईल. हे इथं बघा 2 इकडे गेलं म्हणजे ती 2 ची पॉवर झाली, मल्टिप्लाइड ची 2 पॉवर मध्ये गेला, आणि हे ऍडिशन असेल तर मल्टिप्लिकेशन झालं. ठीक आहे. आता इथं बघा मागासारखं सेम कंडिशन, लॉग लॉग आहे, तर लॉग लॉग काय होईल, एकमेकाला कॅन्सल होतील. लॉग कॅन्सल होणार त्याच्यामध्ये, आणि शिल्लक काय आहे फक्त आपल्याला x plus y x plus y divided by 3 bracket square is equal to x into y. हे शिल्लक राहिलं. आता जर आपण स्क्वेअर केला
तर न्यूमरेटरचा स्क्वेअर सेपरेट आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर सेपरेट होईल. इथं बघा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2xy होल डिवाइडेड बाय 3 चा स्क्वेअर किती झाला 9 झाला इज इक्वल टू xy आला. आता जो 9 आहे डिवाइडचा आपण तो त्या साइडला घेऊया. तर तो काय होईल बघा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2xy इज इक्वल टू 9xy होईल. डिवाइडचा त्या साइडला गेल्यानंतर मल्टिप्लाइड होत आहे. आता नेक्स्ट काय करूया 2xy आहे ते आपण इकडे घेऊया. तर ते प्लस आहे त्या साइडला गेल्यावर काय होईल मायनस होईल. therefore x square plus y square is equal to 9xy minus 2xy. then x square plus y square is equal to 9 minus 2 किती झाले 7xy येतात. आता जर क्वेश्चन मध्ये बघितलं तर आपल्याला काय दाखवायचं आहे RHS मध्ये फक्त 7 ठेवायचं आहे. मग इथे 7 ठेवायचं आपल्याला म्हणजे आपल्याला xy इथे नको आहे. हा जो पार्ट xy दिलेला आहे तो RHS मध्ये नको आहे. म्हणून होल इक्वेशन ला आपण काय करूया xy ने डिवाइड करूया. डिवाइड बाय x into y. therefore we get x square by xy plus y square by xy is equal to 7. याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला काय होईल बघा ह्यातला एक x आणि ह्यातला एक x कॅन्सल होईल. त्यातला एक y आणि ह्यातला एक y कॅन्सल होईल. शिल्लक काय राहणार आपल्याकडे x डिवाइडेड बाय y शिल्लक राहील प्लस इथं y डिवाइडेड बाय x शिल्लक राहील इज इक्वल टू 7. आणि हेच आपल्याला शो करायचं होतं. आता याच्यावरती जे होते बेसिक एक्झाम्पल आपल्याला जे होते ते आता आपण बघितले आहे. मग जे एक्झाम्पल असतात त्याच्यावरती जे एक्झाम्पल येतील ते ह्याच टाइपचे असतील किंवा ह्याच्या सिमिलर टाइपचे असतील. त्याच्यापेक्षा डिफरंट असं बेसिक कुठला क्वेश्चन नसणार आहे. आता याच्या पुढे आपल्याला काय बघायचं नेक्स्ट लेक्चर मध्ये की MCQs आपल्याला आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे की कुठल्या पद्धतीनं कॉम्पिटिटिव्ह एक्झामला क्वेश्चन विचारले जातात ते आपल्याला बघायचं आहे. ओके थँक्यू.